हरी ओम. श्री स्वामी समर्थ. हरिभाऊ क्षत्रिय आणि पंडित अक्कलकोटला आले. स्वामी दर्शन घेतलं. तोच स्वामी म्हणाले, व्यापार केला, तोटा झाला, मला नवस केला आणि मात्र 2000 रुपये नफा झाला. होय ऐकलं आणि तिघही आश्चर्यचकित झाले. स्वामी महाराजांच्या दर्शनाने परमसमाधान वाटलं तिघांनाही. आणि मग काही दिवस मुक्काम करायचं ठरलं. बिराडी गेले. रात्री झालं असं की तिघांचेही कपडे चोरीलाच गेले. अचानक खूप तपास केला पण पत्ता काही लागला नाही. झालं सकाळी स्वामी दर्शन घेतलं. तक्रार केली की आमचे कपडे गेले चोरीला. स्वामी म्हणाले, सुंठी वाचून खोकला गेला. गजाननाला सांगितलं डोक्याला धोतर बांध. पंडिताला सांगितलं रुमाल बांध. आणि हरिभाऊला जवळ घेतलं स्वामींनी. हे बघ, तू आपल्या कुळावरती पाणी सोड आणि माझा सूत हो असं सांगितलं. अहो या तिघांनीही नफ्यापैकी 300 रुपये आणले होते बरोबर. मग स्वामींनी त्याच्या पादुका करून आणायला सांगितलं. काही दिवस मुक्काम केला आणि तिघही मुंबईला परतले. हरिभाऊंनी छानशी वेलबुट्टी काढलेली अशी सुंदर पादुका सिलेक्ट केली, तयार केली आणि ठरवलं की ही न्यायची आता स्वामींना अर्पण करायला. आले सगळे पुन्हा अक्कलकोटला काही दिवसांनी. स्वामींचं दर्शन घेतलं. तो स्वामींनी हरिभाऊंना एक श्लोक सांगितला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पंडिताला एक श्लोक सांगितला, क्षत्रीला एक श्लोक सांगितला आणि मग हरिभाऊंनी आणलेल्या त्या पादुका होत्या चांदीच्या, त्या स्वामींच्या पुढे ठेवल्या. लगेच स्वामींनी त्या पायामध्ये घातल्या आणि सलग 14 दिवस स्वामी त्या पादुका घालूनच होते. सगळ्यांना वाटायचं आपल्याला मिळाव्या, आपल्याला मिळाव्या, पण स्वामी म्हणायचे, हे माझं आत्मलिंग आहे, कोणालाही मी देणार नाहीये. हरिभाऊ मात्र दर्शनाला गेले तसं स्वामी म्हणाले, तू माझा सूत आहेस. आपला धंदा रोजगार सोडून बंदर किनाऱ्यावरती जाऊन मोठा किल्ला बांधून ध्वजा उभी कर आणि मग आपल्या सर्व अवयवांना त्या पादुकांचा स्पर्श करून हरिभाऊंच्या मस्तकावरती त्या ठेवल्या प्रसाद म्हणून. अहो हरिभाऊंचा आनंद गगनात मावेना. स्वामी नावांचा घोष करत करत आनंदानं ते नाचायला लागले.